कहा च एषां मानुषः भावः। कहा च एषां मानुषः भावः म्हणजे मानुषः म्हणजे माणसाचा मानवी गुणधर्म काय आहे? एषां म्हणजे कोणाबद्दल चाललंय सध्या? ज्यांनी ब्राह्मणत्व प्राप्त केलं आहे, म्हणजे जो ईश्वराच्या मार्गावर लागलेला आहे त्याच्याबद्दल चाललं आहे, म्हणून एषां म्हटलं आहे. मग या ब्राह्मणाचा मानवी गुणधर्म काय आहे? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणजे मनुष्य काय करतो माहिती का? खूप विरोधाभासाने वागतो. बरं वागतो ते वागतो आणि परत त्याला सगळं बरोबरच वाटतं. त्याचं कारण इमेज उलटी दिसतच नाही. इमेज सरळच दिसते आपल्याला. म्हणजे मी काय बोलते हे कळतंय का तुम्हाला? की सगळं उलट आहे. खरं सांगायचं तर तुम्हाला सांगू का, माणसाचं मृत्यूवर अफाट प्रेम आहे. तो मृत्यूलाच कवटाळत असतो. खरं सांगायचं तर तुम्हाला सांगू का, की एखाद्यानी बरं का, छोट्या छोट्या गोष्टी घेऊयात आपण एक्झाम्पल म्हणून. शालेय उदाहरण घेतलं तर ॲब्सेंट असल्यामुळे 2 दिवस एका मुलाला दुसऱ्या मुलांनी वही लिहायला दिली. त्याने आजागळपणा केला. लिहिलं नाही. हा मुलगा अभ्यासू आहे, 2 दिवसांनी वही मागतोय त्याला, तो देतच नाही. थांब ना जरा मी लिहितो. तर काय आहे, जे काही उसनं घेतलं आहे कोणाचं ते लवकर देण्याचं आपलं काम आहे की नाही? आहे. अभ्यास करण्यासाठी अरे माझ्याकडे पुस्तक नाही, जरा 2 दिवस दे बरं पुस्तक. तर त्या आधी करायला पाहिजे ना काम. आणि आपल्याला दिवस दिलेले आहेत, तर तेवढ्या वेळात आपण करणं महत्त्वाचं आहे. दुसरं, मोठ्या माणसांचं एक उदाहरण घ्या की तुम्हाला खूप पैशांची गरज आहे. कोणीतरी उसने पैसे दिलेत, विदाऊट एनी इंटरेस्ट असे पैसे दिलेले आहेत. जरा मला महिन्याभरात परत कर, मला जरा गरज आहे, माझे पैसे मला परत कर असं आपण म्हणतो. मग महिनाभरात त्याला परत करणं हे आहे की नाही योग्य? कर्तव्य आहे आपलं. त्याचप्रमाणे या शरीरात ज्या दिवशी चैतन्य प्रवेश करतं तेव्हाच ते तुम्हाला कानात सांगून जातं, तुला अमक्या इतक्या वर्षांनी परत जायचं आहे. ज्या दिवशी ते जन्म घेतं, ज्या दिवशी परमतत्व देहामध्ये प्रवेश करतं आणि देह प्राप्त करून देतं एक जीव म्हणून, त्या दिवशीच ते कानात सांगून जातं की तुला या दिवशी परत जायचं आहे हा देह सोडून. आणि ती बाल्यावस्था संपून जाते. अवस्था दुसरी प्राप्त झाली की या बालकाला आता काहीच आठवत नाही. तुम्हाला हे माहिती आहे, सायन्सचा रूल आहे, 7 वर्ष जीवनात
एक सायकल असते. दर 7 वर्षांनी, म्हणजे पहिलं 1 ते 7, नंतर 8 ते 14 वयाचं होईपर्यंत वृत्ती बदलतात. 15 ते 24 वय होईपर्यंत 21 वय होईपर्यंत वृत्ती बदलतात. 22 ते 28 वय होईपर्यंत वेगळ्या आवडीनिवडी निर्माण होतात. 29 ते 35 वयापर्यंत वेगळ्या आवडीनिवडी निर्माण होतात, वृत्ती वेगळ्या होतात. अशी 7-7 वर्षांची एक सायकल असते आपल्या जीवनामध्ये. ते 7 वर्ष थोडंसं स्थिर राहतं आणि पुढे वेगळं विश्व निर्माण होतं. आता परमेश्वराने आपल्या कानात शब्द दिलेला आहे. आपल्या ते अंतर्मनात असतं, पण खरं आपल्याला माहीत नसतं, कारण आपण आता 7-7च्या टप्प्याने आता कोणत्या आपण ह्याच्यात आलेलो आहोत. इतके बदल झालेत आपल्यात. आणि जन्मल्याचा दिवस आता आपल्याला आठवतही नसेल, त्यात काळी आम्हाला कळतही नसतं. तर त्याच्यामुळे गोंधळ उडतो आणि त्याला आठवत नाही. म्हणजे काय, अहो कोणीतरी, म्हणजे आपलं जर काम राहिलं असेल एखादं अर्जंट आणि खूप अर्जंट येते, म्हणजे लास्ट डेट आली आहे आणि काहीतरी करायचं आहे, मग त्याला पैसे लागत आहेत, मग ते पैसे उसने दिलेत. इतक्या महत्त्वाच्या आपल्या वेळेस पैसे उसने दिले, देतानाच त्यांनी सांगितलं पण मला जरा पुढच्या महिन्यात अडचण आहे, लगेच देऊन टाक. तर इतक्या महत्त्वाची वेळ भागवल्यावर आपण कसं करतो, ताबडतोब देऊन टाकतो ना पैसे. हे आहे की नाही? त्याप्रमाणे आपण काय समजतोय की हा जन्म म्हणजे मीच घेतला आहे, मीच खूप शहाणा आहे, मला इथं कायम राहायचं आहे, मला 100 वर्ष जगायचं आहे, मला 200 वर्ष जगायचं आहे. हे नाही आहे बरोबर. कर्म राहिलेली आहेत, त्याच्यासाठी उपकार म्हणून, त्याच्यासाठी कृपा म्हणून आपल्याला पृथ्वी तलावर पाठवलं आहे ब्रह्मानी. कर्म राहिलेली आहेत, त्या पद्धतीचा देह देऊन आपल्याला पृथ्वी तलावर यायचं आहे. आणि तुमची कर्मांसाठी हा देह हे उसनवार दिलेला आहे. तितक्या वर्षांनी व्यवस्थित ठेवून तो परत करायचा आहे. लक्षात आलं का? सगळे उसनवारीवर आहोत आपण. उसनवारीनी घेतली उसनवारी असं व्हायला नको आता. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवरचं पडदा बाजूला होईल. डोळ्यांवर जो अहंकाराचा पडदा आला होता, तो ही गोष्ट स्पष्ट झाली तर बाजूला होईल. तर हा देह आपल्याला द्यायचा आहे, मग तो ठरवणार आहे आपली कर्म झाली आहेत का. आपल्याला काहीच माहिती नाही आहे, कारण आपण 7-7च्या टप्प्याने सायकल करून पुढे जातो आहे. म्हणजे ती अवस्थाच पूर्ण आपली बदलून जाते. वृत्तींचा नाश होतो आहे, जुन्या वृत्तींचा नाश होऊन नवीन वृत्ती तयार होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते काहीच आठवणार नाही आहे. पण म्हणून हा अभ्यास आहे आणि म्हणून सतत या गोष्टीची आठवण हवी आहे की हा देह हे सगळं जे इन्स्ट्रुमेंट आहे,
अशा मनबुद्धी इंद्रियांसहित कर्मेंद्रियांसहित वगैरे हा असा देह परमेश्वराने आपल्याला उसना म्हणून दिलाय की बाबा रे, कर बाबा एकदाची तुझी कर्म. किती दिवस असं खितपत पडणार आहेस तू? कितीतरी वासना तू साठवून ठेवल्यास. आता तुला जन्माला घालतोय, पण तू आता वासना करू नकोस, जरा जागृत राहा, असं सांगितलं जातं. आणि मग आपण हे सगळं विसरून जातो आणि पुन्हा या दुनियेच्या खेळामध्ये आपण पुन्हा रमतो आणि पुन्हा वासना करायला लागतो. हे जर डोळ्यासमोर आलं म्हणजे आत्तापर्यंत आपण एवढंच शिकलो. हो, काय शिकलो आत्तापर्यंत? की निदान एवढं शिकलो की ईश्वरच आहे आणि सगळं ईश्वरच करतो, मी काही करत नाही. हे तरी बरं होतं की मी करतोय तरी म्हणायचं मी काही करत नाही. हे तरी जरा बरं होतं. पण आज तर तुम्ही म्हणताय की देहसुद्धा मी नाही आहे. हे तर फारच कठीण आहे. देहसुद्धा उसनवारीने दिला आहे कर्म करण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्या साह्याने, आणि ते सुद्धा कशाचं कर्म? भगवंताच्या दुनियेतली कर्म करायची आहेत. म्हणजे अटी दोन आहेत. आपली आपली वेळ झाली की उठायचं आणि चालायला लागायचं. भीती काही नाहीच आहे, तुमचं थोडी होतं हे आयुष्य. आणि दुसरी अट अशी आहे की कर्मसुद्धा तू म्हणशील की मी स्वतः कर्म करणार आहे, माझ्या कर्मांची साठवणूक आहे, माझी कर्म साठली आहेत, ती मी करतो आहे, तर तेही बरोबर नाही. ईश्वर म्हणतो माझ्या दुनियेतली कर्म करायची आहेत, माझ्या सृष्टीतली. त्याच्यामुळे ती चांगलीच झाली पाहिजे, ती चांगलीच झाली पाहिजे, नाही तर त्याचे रिझल्ट्स वाईट येतील. दोन अटी आहेत. कर्म तर करायची आहेत देहाच्या साह्याने. परमेश्वराने आपल्याला हा देह उसनवारीने दिलेला आहे, परंतु कर्म ही उत्तम करायची आहेत, कारण ती परमेश्वराच्या दुनियेतली असणारच. त्यामुळे ते उत्तम रिझल्ट आणणारी कर्म करायची आहेत आणि आपण मात्र त्या रिझल्ट्सची अपेक्षा करायची नाही. फळासहित ते कर्म परमेश्वराला अर्पण करून टाकायचं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की उसनवारीने पैसे घेतले असतील तर काय हो इंटरेस्ट? उलट असं होतं की हां, कधी एकदा ही अमाऊंट जमवून देऊन टाकतोय त्याला. त्यांनी मला ही तारीख सांगितली होती, चल बाबा एवढे जमलेत ना, तू आज हे 20,000 घेऊन टाक, मग परत जमले की मी तुला परत आणून देतो 4 दिवसांनी. खेपा पडल्या तरी चालेल, पण ते ओझं तर उतरेल. तू मला दिलेले आहेस, अडीअडचणीच्या वेळेस दिलेले आहेस मला, पण ते मी वेळेवर तुला परत करतो, तुला हवे तेव्हा, त्याच्या आधीच. त्याप्रमाणे हे पाहिजे की माझ्या कर्मांसाठी, अडीअडचणीसाठी तू मला हा इतका महत्त्वाचा देह दिला आहेस, तर हो बाबा, तू म्हणशील तेव्हा या देहाची वेळ झाली की मी तुला ती परत करून टाकतो. मला तर काहीच समजत नाही, पण तुझ्याकडे सगळं लेखी आहे. किती वर्ष या देहाने जायचं आहे पृथ्वीवर आणि काय करायचं आहे. हा जर समज आला तर काही शिल्लक राहत नाही. मृत्यू या विषयाला सुद्धा मन स्पर्श करत नाही. तर आता भीती आणि हे आणि ते काही संबंधच येत नाही ना या विषयांचा. मृत्यू हा विषयच नाही आहे.
मृत्यू वगैरे सगळं काल्पनिक आहे. तर हे जर नवीन आपल्याला विचार स्फुरला तर आपण यशस्वी होऊ शकतो. तर आता प्रश्न काय आहे की ब्राह्मणाचा जो मानवी गुणधर्म आहे तो काय आहे? प्रत्येक शब्दाला अर्थ आहे ब्राह्मणाचा. म्हणजे जो आत्मप्राप्तीच्या मार्गावर जातो त्याचा. मानवी गुणधर्म काय आहे म्हणजे काय? मानवी गुणधर्म याचा अर्थ मानवी म्हणजे हा जीव या देहामध्ये असताना मानवी जीव जो आहे हा देहामध्ये जो असतो तो देहामधला हा जीव तो निर्माण जेव्हा होतो, मानवाचा देह जेव्हा निर्माण होतो तेव्हा आत्ताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्याला कल्पना देऊनच तो यम पाठवतो की तुला इतके वर्ष इथे राहायचं. पण विश्वामध्ये त्यांनी त्याची चर्चा करू नये म्हणून हे असं ठेवलं आहे की त्याला विस्मरण होतं. आपण दिवसानुदिवस जेवढे शांत होऊ तेव्हा सगळी आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात. तर प्रत्येक ब्राह्मणाचा मानवी गुणधर्म काय आहे माहिती का? म्हटलं तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल तुम्ही. मृत्यूचं दायित्व. मानवी गुणधर्म काय आहे म्हणजे मनुष्य जे जन्माला येतो त्याचा जन्मजात गुणधर्म काय आहे? तर जन्मजात गुणधर्म आहे मृत्यूचं दायित्व. मृत्यूचं दायित्व म्हणजे मृत्यूचं ऋण फेडायचं. म्हणजेच हे भगवंता तू जन्माला घालून माझ्याकडनं कर्म करून घेतलीस. मला ती काही सोपी वाटत नव्हती तरी तू कठीण कर्म माझ्याकडनं करून घेतलीस. त्याबद्दल धन्यवाद. पण आता तू मागशील तेव्हा मी देह द्यायला तयार आहे. माझ्यापेक्षा तुलाच जास्त कळतं की या देहाचं लास्ट डेट काय येते. तेव्हा तू घेऊन जा. मृत्यूचं दायित्व हा अतिशय
गहन विषय. दायित्व म्हणजे काय माहिती आहे? लायबिलिटी. म्हणजे देणं लागणं, एखाद्या गोष्टीचं देणं लागणं. म्हणजे काय? मृत्यूचं दायित्व म्हणजे काय? मृत्यूचा देणेकरी लागतो तो मनुष्य. तो जन्माला आला म्हणजेच त्याला मृत्यूला जायचं आहे. मग आज नाही उद्या जायचंच आहे. म्हणून काय आहे, जाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ना, कुठेही जर जायचं असेल तर फ्रीजमधलं सगळं अन्न संपवा, पाणी असेल तर फेकून द्या. मग सगळं झालं की फ्रीज बंद करायचं असेल तर करा. म्हणजे ही सगळी आपण तयारी करतो. त्याच्याप्रमाणे पृथ्वी तलावर जर जन्म झाला आहे तर आपली सगळी तयारी तयार पाहिजे. याला म्हणतात मृत्यूचं दायित्व. म्हणजे सगळं भराभर 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 प्राप्त करून आता तू मला मृत्यू देवतेचं दर्शन घडवून आण. पृथ्वी तलावर एकदा जन्म झाला ना की मृत्यू अटळ आहे. त्याच्यामुळे परमेश्वराने जन्माला घातलं आहे म्हणजे परमेश्वराला जाता आता हे देह देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. देह एकदा दिला की आपलं जे जागृत ठिकाण आहे ते सगळं संपतं. जागृती संपते आपली. आणि मृत्यूविषयी असलेल्या ज्या वेदना आहेत, भीती आहे, दुःख आहे, अनिश्चितता आहे, ते सगळं नष्ट होतं जर आपल्याला हे कळलं की काय आहे हा देह. उसनवार घेतलेला आता काहीच शिल्लक राहत नाही. देह माझा आहे असं काहीही शिल्लक राहत नाही. आणि मग या देहाकडून कार्य करवून घेता येतं. याच्यावर आणखीन प्रकाश आता उद्या टाकायचा आहे, कारण हा विषय अतिशय गहन आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या विषयाला इथे स्पर्श केलेला आहे आणि त्यातलं इतकं समजणं सोपं नाही. काय आहे प्रश्न की ब्राह्मण म्हणजे कोण? तर जो ईश्वराला प्राप्त करून घेणार आहे. बाकीच्या तर सगळ्या अज्ञानी आहेत, आपण ठरवून टाकलं आहे. आता एकाच गोष्टीवर आपण फोकस करतो आहे. ज्या मानवांना ईश्वराला प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे ते ईश्वराच्या पायाशी लोळत आहेत. त्याच्या पायाशी सेवक म्हणून ते आलेले आहेत की ईश्वरा आता तू सांगशील ते आम्ही करणार आहोत. त्यावेळी त्या अशा ब्राह्मणाचा मानवी गुणधर्म काय आहे? दैविक नाही विचारलेला, दैवी गुणधर्म नाही विचारलेला, मानवी गुणधर्म काय आहे? मानवी ह्याचा अर्थ जीवाला धरून असलेला गुणधर्म, देहाला धरून असलेला गुणधर्म त्याचा काय आहे? मानवतःच जन्मतःच त्याचा गुणधर्म काय आहे? जन्म आणि मृत्यू ना. म्हणजे तो काय आहे, कशा दिशेने तो पुढे चालला आहे,
तर मृत्यूच्या दिशेने तो पुढे चालला आहे. मृत्यूचं दायित्व आहे. अरे परमेश्वरा, माझं दायित्व आहे, म्हणजे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे देणं लागतोय मी. ईश्वरा, मी माझं देणं लागतोय तुझं. काय तर मृत्यू. मला हा देह तुला देऊन टाकायचा आहे. जेव्हा तू मागशील तेव्हा. बोल आता काय कार्य राहिलं आहे. भराभर तुझं कार्य करतो. तुला पाहिजे तेव्हा तू हा देह घे. फार कठीण आहे हे. आणि परमोच्च ज्ञान आहे. म्हणजे आत्तापर्यंत यक्षप्रश्न ही एक खूप फालतू बाब वाटत होती लोकांना, मजा म्हणून घ्यायची. पण यातल्या प्रत्येक प्रश्नाला अर्थ आहे, गहन अर्थ आहे. आणि हा विषय आपण आता उद्या पुन्हा समजावून घेऊ नीट की काय आहे. कारण दुसरा आधीचा एक प्रश्न घेऊन आपण ह्याच्यात शिरल्यामुळे जास्त आज सांगता आलेलं नाही. तर आपण उद्या याच्यावर विचार करू सखोल. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.